पुढची बातमी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर तयार करण्यात येणाऱ्या डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची सरकारी फाईलच मंत्रालयातनं गायब झाली। या धक्कादायक प्रकारानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहूया नक्की घडले तरी काय। मुंबईतील मंत्रालयात ठेवलेली महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची मूळ फाईल रहस्यमयरित्या गायब झाली। DGIPR मधील वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर कांबळे यांनी 28 ऑक्टोबर रोजी अन्य दस्तावेजांची तपासणी करताना हा प्रकार पाहिला। यावेळी त्यांना मूळ फाईलच्या जागी फक्त एक फोटोकॉपी असल्याचं दिसून आलं आणि सहकाऱ्यांनीही याच डुप्लिकेट फाईलवर आधारित काम सुरू असल्याचं सांगितलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कार्यालयात शोध मोहीम राबवली, मात्र मूळ फाईलचा काहीच थांगपत्ता लागला नाही। यापुढे तर आणखी गंभीर बाब समोर आली। 2017 ते 20 या संपूर्ण कालावधीतील डॉक्युमेंटेशनच गायब असल्याचं उघड झालं। दरम्यान या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। अशा फाईली गायब होतात, गहाळ होतात। हे पोलिसांचं म्हणजे बघा, दोनही गोष्टी, एक तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंची फाईल गायब होणं आणि त्या संदर्भात तक्रार देणं, म्हणजेच एकूणच राज्यात काय काय भविष्यात गायब होईल याचे हे संकेत आहेत। हे सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जातीजातीमध्ये द्वेष निर्माण करते आहे त्याचे हे उत्तम उदाहरण सांगतो आहे। महात्मा ज्योतिबा फुले हे आमचे सगळ्यांचं बहुजनांचा आदर्श आहे आणि ही जी सरकार आहे, ही सरकार जी आहे ही पेशवाईसारखी वागते आहे। महात्मा ज्योतिबा फुल्यांची डॉक्युमेंटरी मंत्रालयातून गायब होत असेल तर राज्याच्या व्यवस्थेचं काय हाल असतील याच्यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते। यावर सरकारकडे विचारणा केली असता मंत्री बावनकुळेंनी टिपिकल उत्तर दिलं। त्यामुळे ही फाईल जिथं कुठून गायब झाली असेल ती तर स्क्रीनवर आहे। त्यामुळं त्या अधिकाऱ्याची जबाबदारी ठरते, त्या डेप्युटी सेक्रेटरी असेल, कक्षी अधिकारी असेल, जे कोणी असेल, खरं तर त्यांचीच चौकशी झाली पाहिजे की मंत्रालयातली फाईल कशी गायब झाली आणि त्यावर चीफ सेक्रेटरी किंवा त्या विभागाचे मंत्री त्यावर कारवाई करतील आणि जी फाईल कुठे असेल ती पोलिसाच्या माध्यमातून, मंत्रालयीन पोलीस आहेत किंवा सरकारचं त्या ठिकाणी आपलं जे पोलिसांचा विभाग आहे ते कारवाई करतील आणि ती फाईल मिळवतील। महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित महत्त्वाची सरकारी फाईलच गायब झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस तपास काय निष्कर्ष देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र फाईल गायब होण्यामागे नेमकं कोण, कशासाठी आणि 3 वर्षांचे रेकॉर्ड एकाच वेळी कसे गायब झाले, या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील। सूरज ओझा, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।